तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि बघा मस्त दव पडलं आहे, ओलं ओलं पाऊस पडल्यासारखं दव पडलं आहे. काय आयुष्यभर. तर आजचा दिवस आहे गोव्यातला 5वा आणि कामाचा 3रा दिवस. आणि तुम्ही बघू शकाल काय दव पडलं. रात्री पाऊस, रात्री लाईट गेली, लाईट एवढं दव पडलं. लाईट त्याच्यामुळे नव्हती गेलेली, लाईट गेली त्यामुळे सगळं आज झोळ झाला आहे. त्यामुळे आज वाट लागली आमची, बेकार वाट लागली. तर आज चाललोत, नाश्ता करणार आणि डायरेक्ट निघणार आहोत. घेऊन जा पुढे. लाईट गेली आहे आणि रिमोट लोकेशन असल्यामुळे सगळ्या गोष्टी अनअवेलेबल आहेत. मॅनेजमेंटचं पूर्ण बोज वारा उडाला आहे. आता इथनं जनरेटर आणलं, वायरिंग सगळी गेली. नंतर कळलं जनरेटरमध्ये एवढंच पेट्रोल आहे, जेणेकरून तर परत ते 5 लिटर पेट्रोल आणायला पेट्रोल पंपावर गेलं. आणि इथनं पेट्रोल पंप जवळपास 4.5-5 किलोमीटर लांब आहे मिनिमम एका साईडला. की हे असं लोकेशन आहे जिथे आम्ही आहोत नागवेममध्ये, की इथे हायवेला पोचायला 6 किलोमीटर लागतात. आणि इथे इंटरनली ओन व्हेकल असेल तरच तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, नाही तर ट्रॅव्हल करू शकत नाही. पहिल्या मॅचची पहिली इनिंग संपणार आहे, कारण की दुसऱ्या ओव्हरला जी लाईट गेली आहे. नंतर मी थोडा वेळ चालवलं UPSचा बॅकअप असेपर्यंत. नंतर ठप्प. विवेकी पण बसला आहे, मी पण टाईमपास करतो आहे. आणि स्मॉल अपडेट आजच्या दिवसाची. माडे नाही बाहेर, फ्री हीट आहे रे गावामध्ये. लाईट आलेली आहे, काम परत चालवलं आहे. ह्याला टाईमपास चालला, बाकी काही चालू नाही आहे. लाईट आली, दुकान लाव. आता नको, इनिंग ब्रेक झाल्यानंतर. किती जास्त ओव्हर आल्या नाही आहेत, 2 ओव्हर बाकी आहेत. हो, मी तसंही तुला देत नाही, त्यालाही देत नाही. PTZला वापरतच नाही आहे. याला आणण्यासाठी 13,000 रुपये खर्च आला. याला हा ना यार, प्रॉब्लेम. जनरेटरचा सगळा सेट किया और बात है. आज सेकंड मॅच जाम लवकर संपली. फर्स्ट इनिंग करणारी टीम 51 रनवरती ऑल आऊट झाली. आणि सेकंड चेसिंग करणारी टीम तिने पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्येच चेस केला. त्यामुळे आज संध्याकाळी 4च्या आत आम्ही मोकळे झालो. आणि आता इथे टेस्टिंग चालू आहे. विरू आमचा बॉलिंग टाकतोय. विरू, तुला बदनाम करणार मी आता. फेक्याडा फेकाडा फेकाडा, अरे फेक्या. आणि आता आम्ही चाललो रूमवरती, स्विमिंग पूलमध्ये जाणार. विचार करतो स्विमिंग पूल नाही तर मग डॅमवरती जाऊ. ए चल साई, साई. तर आता डॅमवरती जाऊन जायची इच्छा आहे. बघूया डॅमवर जायला भेटतंय का. चला आता डायरेक्ट भेटू रूमवरती. दिवस 6वा गोव्यामधला आणि पावसासारखं हे पडतंय, दव पडतंय बघा. केळीचं पान आलं, अरे पावसासारखं दव आहे काय बघ. 14 टेम्परेचर आणि हा हरामी AC 21 वरती जाऊन झोपलाय.
नाही 21वरती होतं सकाळी, तेव्हा बंद केलं मी आणि फॅन प्लस वाट लावून ह्याला आता ना एक काम करणार आहे. रात्री आहे ना मी जर ह्याने AC चालू केलं ना ह्याला बाहेर लावून ठेवणार गप आणि दरवाजा लावून ठेवून देणार. तुला थंडी पाहिजे ना बाहेर झोप, त्याची ब्लँकेट काढून घे, तुला बाहेरच आज तेच कर बघ तू. आणि हा जर ब्लॉगमध्ये ना आला ना तू मी आलास मग. सुजल तू साईचा माणूस आहेस हो, लक्षात ठेव. तू ड्रीम क्रिकेटचा किंवा आमचा माणूस नाहीस. तर एवढी थंडी आहे की माझ्या तोंडातून वाफा निघतो. गोव्यासारख्या ठिकाणी इमॅजिन, लोक गोव्याला येतात समुद्र एन्जॉय करायला. आम्ही गोव्यात अशा ठिकाणी आहोत जिथे थंडी एन्जॉय करतो. एन्जॉय कसली, सकाळचीच थंडी असते आणि रात्री दुपारी पूर्ण ऊन असतं, चटका लागणारं ऊन असतं, असं पण नाही. सो आता बनाना लीफमध्ये नाश्ता करायला आलो आहे. आज नाश्त्याला काय आहे माहीत नाही. काय नाश्त्यालाच ओके. तर विवेकचे पाव आले फेवरेट, छोले पाव, गरमागरम छोले पाव. आणि साई बसलाय काम करत. निखिल तिकडे गव्हर्मेंट टेस्ट करतोय. नंतर पिटीजड घेऊन जातो आम्ही ग्राउंडवरती. विरू आणि विवेक गेलेत ऑलरेडी. बोथ द टीम आलेले आहेत. दमलो आणि आता झोपतोय. आज जेवायला पण काय होतं, रस ऑमलेट आणि बिर्याणी होती. आता उद्या सकाळी बघूया. सकाळी काय का तुम्ही हे सांगितलेत ना रे, सकाळी ह्या पोराने काहीतरी पराठे सांगितलेत. तर बघूया सकाळी उठल्यानंतर काय वाटते. लाईट काय अशी चालू ठेवण्याचा मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हालाच प्रॉब्लेम आहे. तर आता गुड नाईट, भेटूया उद्या. 27 एप्रिल 2024 मोठा कर. मी ह्या इथे आडवा आहे, चिपळूणचा फोटो आहे हा. मी आडवा आहे गाडीमध्ये आणि हे दोघं जण, हा आणि सौरभ भिसे. मला हे आत्ता कळलं आहे की मी आडवा असताना ह्या दोघांनी फोटो सेशन केलं. फोटो बघा यांचे. म्हणजे मी सिरियसली मी वरती हात लावतोय, म्हणजे गेलोच होतो टोटल, मध्ये आडवा पडलो आहे आणि ह्यांनी हे लोक तोपर्यंत फोटो काढून घेतात. म्हणजे माझं हे किती आहे, काय म्हणतात त्याला, मी किती नशीबवान आहे की माझ्या समजा मी मेलो तर हे लोक काय करतील त्याचा बरं झालं. आणि ही गोष्ट कोणाच नव्हती माहिती. आज जाहीरपणे सांगतो की मी आजारी, म्हणजे मी तिथे मला जेव्हा अटॅक आला तेव्हा काय करायचं ह्याच्या अगोदर ह्या लोकांनी पहिले फोटो काढून घेतले. आणि कसले फोटो काढून घेतले, स्वतःचे फोटो काढून घेतले. आणि नंतर मग मला दाखव हे. आणि ते रिव्हील कधी केलं, काल आणि आज. काल मला सांगितलं, आज मला फोटो दाखवलेत. आहे का, आणि बॅग बी फुल भरेले पाकिले भरून. इथेच जायला सांग ना, गाडीत घेऊन जातो आम्ही. घेऊन जायचं. अरे तो कुठं आहे आपला, गेला विरू. चल चल घरी. कोणासोबत, चालत. हो चालत गेला तो. आम्ही चाललोय मडगावला. किती दिवसानंतर खाली उतरलो आपण. काल खाली नव्हतो आलो, साई पूर्ण खाली नव्हतो आलो. आपण मडगावला तुला घेऊन आले ना दुसऱ्या दिवशी आलो सोमवारी, त्यानंतर आज उतरलो शुक्रवारी. गाडी चालवली तेव्हा बेकार. ह्या राईटला मला हा की पुढचा पुढून पण आहे, पण तो पण जरा फिरून मार्केटमध्ये आलोय का आपण. मार्केटमध्ये सुट्टी असेल ना तर मग उद्या ओल्ड गोवाला जायचं मला. कुरकुरीत कापून बोटे करके और साइड से हमारे पास सैंडविचेस हैं, नाचोस हैं और कॉम्बोज हैं हमारे पास विद शेक के साथ. हे काय पाहिजे हम लोग मी एकटं खाणार नाही आहे, हे सगळ्यांसाठी. हे
पण व्हायरल झालं काय निखिलनी हे सुचवलं ठिकाण म्हणून आम्ही आलो. आता नाश्ता करून जाणार परत. दमलो आणि आता झोपतोय. आज जेवायला पण काय होतं, रस ऑमलेट आणि बिर्याणी होती. आता उद्या सकाळी बघूया. सकाळी काय का तुम्ही हे सांगितलेत ना रे, सकाळी ह्या पोराने काहीतरी पराठे सांगितलेत. तर बघूया सकाळी उठल्यानंतर काय वाटते. लाईट का अशी चालू ठेवण्याचं मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हालाच प्रॉब्लेम आहे. तर आता गुड नाईट, भेटूया उद्या.